चला आज आपण बनवूया खुसखुशीत अशी करंजी माव्याची. तर आपण इथे 200 ग्राम मैदा घेतला आहे. 2 चमच तुपामध्ये छानपैकी असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा डो बनवून घ्यायचा आहे. आता डो आपण अर्धा तासासाठी ना सेट होण्यासाठी ठेवूया. आता इकडे आपण एक कढईमध्ये 2 चमच तूप टाकले, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. 2 हिरव्या इलायच्या टाकल्या, 2-3 मिनटं भाजल्यानंतर काढून घ्यायचे, मिक्सरला फिरून घ्या. आता इकडे आपण अर्धा कप रवा टाकला आहे. रवा चांगला भाजायचा आहे. त्यामध्ये टाकायचा 1 वाटी मावा खोया आपण जे बोलतो ते छान भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट बारीक केले ते टाकायचे. 1 वाटी गूळ टाकायचा आहे. 1 वाटी मी ओलं खोबरं किसून टाकले ते टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे बघा मिश्रण थंड करून घ्यायचं आपल्याला. आता इकडे आपण मैदा अर्धा तास झाला, त्याच्या अशा बारीक बारीक लोया करून घेतल्यात. आता मी ग्लासावर ओला कपडा करून घेतला. याच्या साह्याने अशा करंजी बनवून घ्यायची आपल्याला. बघा मस्तपैकी अशी झटपट करंजी आपली बनली. आणि तेल कडक व्यवस्थित गरम करून तळून घ्यायच्यात. तुम्हाला हे बघा व्यवस्थित करंजी आपल्याला आवडली तर लाईक करा, शेअर